नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे आपलं एनएमसीचं 14 मार्च जे नोटिफिकेशन होतं त्या नोटिफिकेशन मध्ये 2024 काउन्सिलिंग प्रोसेस साठी कुठले कुठले कॉलेजेस या ठिकाणी वाढणार आहेत, इन डिटेल इन्फॉर्मेशन कुठल्या राज्यात वाढणार आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहेत याबद्दल पूर्ण माहिती दिली आहे। आणि या माहितीमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या किती आहे आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस या ठिकाणी संख्या किती आहे हे एकंदरीत मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन स्क्रीनवरती शो करणार आहे। पण त्या अगोदर काही पालकांचे या ठिकाणी प्रश्न आले होते, त्या प्रश्नाबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करू आणि नंतर आपण नंबर ऑफ किती कॉलेजेस वाढलेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात किती आहेत याबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत। पाहिलं असता जेव्हापासून नोटिफिकेशन आलं तेव्हापासून बरेच विद्यार्थी पालकांचे या ठिकाणी एक आशा लागली आहे की काय आशा लागली की जर या ठिकाणी भारतामध्ये जवळपास जर नवीन 112 कॉलेजेस या ठिकाणी जर स्थापन झाले आहेत तर या 112 कॉलेजेस या ठिकाणी जर संख्या जर काढली आपण तर पर कॉलेजमध्ये या ठिकाणी 100 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर या अनुषंगाने जर पाहिलं असता तर या ठिकाणी आपल्या जवळपास 12,000 नवीन सीट्स या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। तर या 12,000 सीट या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। मग एवढ्या जर सीट येत असेल तर 100% कट ऑफ वरती काहीतरी परिणाम पडेल। तर या ठिकाणी मी विद्यार्थी पालकांना काही गोष्टी क्लिअर करणार आहे। तर या 12,000 जागेमधनं जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्राच्या वाटेला 5 कॉलेजेस आहेत जे आपले गव्हर्नमेंटचे 5 कॉलेजेस आहेत। तर जवळपास या ठिकाणी आपल्याला 500 जागा या ठिकाणी उपलब्ध होतील, आपण कन्सिडर करूया। नंतर सेमी गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला 3 कॉलेजेस भेटत आहेत तर 300 आपण या ठिकाणी जागा आपण या ठिकाणी कन्सिडर करू। यामध्ये हा आकडा आणखी वाढण्याचा चान्स आहे असं आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो। जोपर्यंत आपली काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होणार नाही तोपर्यंत आपण सध्या हा आकडा कन्सिडर करू, पण हा सुद्धा डिजिट या ठिकाणी इनक्रीज 100% या ठिकाणी होणार आहे। पण लक्षात घ्यायचं आहे की हा आपल्याला जो नंबर 12,000चा दिसत आहे तर ह्या 12,000 मध्ये आपण पार्टिसिपेट फक्त AIQ कोट्यामधनं या ठिकाणी करू शकतो। म्हणजे 15% आपला MCC काउन्सिलिंग आहे ते MCC काउन्सिलिंग मधून आपण या कोट्यासाठी अप्लाय करू शकतो। पण जे काय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणार आहे त्यासाठी जे आपलं 85% आहे, ऑलरेडी जे काय आपल्या महाराष्ट्रातले MBBS कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल 5 कॉलेजेस आपण ग्राह्य धरू शकतो। आणि दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये पालक हा पण तर्क लावत आहेत की जर एवढ्या सीट वाढत असतील तर एवढ्या सीट वाढत जर असतील तर या ठिकाणी डेफिनेटली कट ऑफ वरती याचा काहीतरी इफेक्ट पडेल। मी सुद्धा त्या गोष्टीची ऍग्री करतो, इफेक्ट पडेल, पण मी सध्या हे ऍग्री करणार नाही की ते कट ऑफ कमी करेल की कट ऑफ वाढवेल। तर लक्षात घ्या, बरेच विद्यार्थ्याचं कन्फ्युजन किंवा या ठिकाणी विद्यार्थी बरेच एक्साइटेड आहेत की एवढ्या सीट येत आहेत त्यामुळे कट ऑफ कमी होऊ शकतं। तर त्याबद्दल कमेंट करणं आताच योग्य राहणार नाही, कारण लक्षात घ्या जसं या ठिकाणी सीट इनटेक वाढला आहे तसा नीट मध्ये एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या सुद्धा तेवढीच वाढली। जवळपास या वर्षी 25 लाख विद्यार्थी एक्झाम देत आहेत आणि या ठिकाणी 4,87,000 मुलं हे 9 मार्चच्या डेटानुसार वाढलेले आपल्याला दिसून आले आहेत। तर त्या अनुषंगाने मी प्रत्येक विद्यार्थ्याला नेहमी हे सांगतो, सीट वाढतील, कट ऑफ कमी होईल, कट ऑफ जास्त होईल किंवा तेच राहील कट ऑफ, याचा आपण न विचार करता आपलं जे टार्गेट आपलं फिक्स आहे MBBS मिळवायचे आणि MBBS मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला 580 मार्क प्लसच मार्क आपल्याला कसे येतील सध्याच्या परिस्थितीला विद्यार्थी पालकांनी या गोष्टीकडे फोकस करावा। मला असं वाटते, मी माझं मत नेहमी इंडिव्हिज्युअली मांडत असतो कारण मी कोणावरती लादत नाहीये की, आणि दुसरी गोष्ट अफवाला पण आपण या ठिकाणी कधी बळी पडायचं नाही, हे लक्षात घ्या। जे ऑफिशियल गोष्टी आहेत त्या ऑफिशियल गोष्टीलाच आपण या ठिकाणी कधीही प्रायोरिटी देणं योग्य आहे। तर माझी प्रायोरिटी जेवढी या ठिकाणी नीटसाठी या ठिकाणी प्रिपरेशन करत आहे त्या विद्यार्थ्यांनी सध्या 580 हे टार्गेट आपल्या माइंडमध्ये ठेवावं आणि माइंडमध्ये ठेवून त्याकडे फोकस करावं, हेच माझं या ठिकाणी सांगणं असेल। बाकीचं या ठिकाणी आपल्याला जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स मध्ये टोटल महाराष्ट्राच्या 112 पैकी आपल्याला महाराष्ट्राच्या वाटेला आपल्याला 5 कॉलेजेस या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। त्या 5 कॉलेज पैकी आपल्याला 8 कॉलेजेस पैकी आपल्याला 5 कॉलेज हे गव्हर्नमेंटचे आहेत, 3 कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंटचे आहेत, एक कॉलेज दुसऱ्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला दिसून जाईल ते डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये आहे। आता हे जे कॉलेजेस आहेत याची जी लिस्ट आहे मी तुम्हाला इन डिटेल स्क्रीनवरती शो करेन, जेणेकरून तुम्हाला ही कॉलेजचं पूर्ण नाव लक्षात येईल आणि सोबतच या ठिकाणी त्या कॉलेज कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात येईल।
त्याच लिस्टमध्ये अजून एक PDF आहे की काही कॉलेजेसने आपला जो सीट इंटेक होता हा सीट इंटेक वाढवलेला आहे. ते इन्क्रीजेस कॉलेज बद्दल सुद्धा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. पब्लिक नोटिफिकेशन आहे, याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जे सेशन आहे या फर्स्ट सेशन मध्ये जेवढेही कॉलेज म्हणजे ऑफिस ऑर्डर यामध्ये रिगार्डिंग 112 MBBS कॉलेज बद्दल या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यासोबतच 112 कॉलेज नंतर रिमेनिंग जे नोटिफिकेशन आहे ते काही कॉलेजेसमध्ये जे ऑलरेडी महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये एक्झिस्ट आहेत पण त्या कॉलेजच्या सीट इन्क्रीज मध्ये सुद्धा या ठिकाणी अपडेट दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा माहिती घेऊ की जे नवीन कॉलेजेस येणार आहेत याबद्दल. आणि सर्वात महत्वाचे यामध्ये हे सांगायचं आहे, हे सध्याचे जे नोटिफिकेशन आहे हे इस्टॅब्लिशमेंटचं आहे, यामध्ये अप्रुव्हल कन्फर्मचं नाहीये, हे लक्षात घ्या. आपण हे कॉलेजेस आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येतील हे कधी ग्राह्य धरायचं आहे, ज्या वेळेस आपल्या महासीईटी सेलवरती आपला सीट मॅट्रिक्स येईल. सीट मॅट्रिक्स आल्यानंतरच हे कॉलेज आपल्याला 2024 काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येणार आहेत असं ग्राह्य धरायला हरकत नाहीये. कारण मी असं का बोलत आहे, लक्षात घ्या, NMC या ठिकाणी लिस्ट देतं पण NMC त्याचं इन्स्पेक्शन सुद्धा करतं की ज्या इन्स्पेक्शन मध्ये आपल्याला लक्षात येतं की जे इन्स्पेक्शन आहे की तुमचं कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, पेशंटसाठी बेड फॅसिलिटी आहेत का, स्टुडंटसाठी हॉस्टेल फॅसिलिटी आहेत का, अशा ईच अँड एव्हरी गोष्टीचं या ठिकाणी इन्स्पेक्शन होत असतं आणि इन्स्पेक्शन झाल्यानंतरच ते कॉलेज आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये येत असतं. तर यामध्ये आपण माहिती घेऊ की महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कुठले आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये. तर आपण या ठिकाणी माहिती घेत असताना लक्षात घ्यायचंय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा, म्हणजे या ठिकाणी जी आपली NMC ची लिस्ट आहे या लिस्टमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज भंडारा या ठिकाणी आपल्याला शो होत आहे, हे जे की हे गव्हर्नमेंट कॉलेज असणार आहे. दुसरं कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक, हे दोन आपले या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झाले. आणि त्यानंतर आपले या ठिकाणी लिस्टमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ हे या ठिकाणी तिसरं आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी शो होईल. त्यानंतर 4 नंबरचं या ठिकाणी आपलं कॉलेज आहे संभाजीनगरचं, की जे आपलं औरंगाबाद आपण या ठिकाणी कन्सिडर करायला. पण हे जे कॉलेज आहे हे गव्हर्नमेंट कॉलेज नाहीये, हे कॉलेज जे आहे हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर यामध्ये श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स औरंगाबाद या ठिकाणी आपण कन्सिडर करू शकतो की हे आपलं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. म्हणजे 3 गव्हर्नमेंट त्यानंतर एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला या ठिकाणी शो होत आहे. त्यानंतर या ठिकाणी 5th नंबरचं कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा, बुलढाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर 6 नंबरचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर यामध्ये आपल्याला दिसून येईल गव्हर्नमेंट बुलढाणा नंतर आपल्याला या ठिकाणी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोला, जे आपलं आता नाव खूप मोठं आहे त्यामुळे मी या ठिकाणी शॉर्ट मध्ये सांगेन साक्षी शिक्षण क्रीडा प्रसारक या ठिकाणी बहुउद्देशीय संस्था जे अकोल्याचे आहे या ठिकाणी हे सेमी गव्हर्नमेंट, म्हणजे आपल्या या ठिकाणी 6 नंबरचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला दिसून येणार आहे. यामध्ये 6 पैकी 2 सेमी गव्हर्नमेंट आणि आपले बाकीचे 4 गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला या ठिकाणी शो झाले. त्यानंतर आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, बरोबर. आता ह्या ठिकाणी आयडियल इन्स्टिट्यूटचं ऑलरेडी BMS चं कॉलेज आहे, त्याच कॅम्पसमध्ये आपल्याला MBBS चं सुद्धा या ठिकाणी कॉलेज उपलब्ध झालेलं दिसणार आहे. त्यानंतर शेवटचं हिंगोली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे आपलं हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा MBBS कॉलेज या ठिकाणी मान्यता आपल्याला दिसून येईल, ते NMCच्या ऑफिशियल वेबसाईट वरती. तर लक्षात घ्या या ठिकाणी 112 कॉलेजेस, त्यात आपल्या महाराष्ट्रातले कुठले कॉलेजेस आहेत याबद्दल माहिती दिली आणि रिमेनिंग जे आहेत त्याच्यातले यामध्ये जे ऑलरेडी इस्टॅब्लिश कॉलेज आहेत या इस्टॅब्लिश कॉलेजचे या ठिकाणी सीट इन्क्रीज होतील याबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर हे सर्व माहितीच्या अनुषंगाने आपल्याला पुढे आपली नीटची तयारी जशी अगोदर चालू होती तशी चालू ठेवा. यामध्ये तीळ मात्र आपल्या नीटच्या स्टडीमध्ये फरक पडू देऊ नका. कॉलेज या ठिकाणी वाढतील, वाढल्यानंतर आपण ज्यावेळेस काउन्सिलिंग होईल चालू त्यावेळेस आपण त्यात एक्झॅक्ट सीट मॅट्रिक्स काय येतो या अनुषंगाने त्याबद्दल आणखी इन डिटेल या ठिकाणी माहिती देणारच आहोत.